दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मुख्य स्टेजवरती दादांचं आगमन सर्वांनी बसून घ्या. समोर जे आहे त्यांना विनंती आपण बसून घ्या. दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी बसून घ्या. सर्व समाज बांधवांना विनंती आपण बसून घ्या. दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आपण सगळ्यांनी जयघोष करायचा आहे. हात उंचावून दादांचं आगमन झालेलं हात वरती करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की स्वागत करूया. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती भूपती प्रजापती सुवर्धनाथ श्रीपती अष्टावतार जयकृत अष्टावतार स्थित यालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की क्षत्रिय कुलावतम महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न एकमेव हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सर्व आपल्या सेवकांना विनंती आहे दादा व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी व्यासपीठावर थांबू नये. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी दादांचं औक्षण या ठिकाणी करत आहेत. कृपया सर्वांना विनंती आहे व्यासपीठावर कमी करावी. समोरच्या सर्व मावळ्यांना आपल्या बांधवांना विनंती आहे दादांच्या आपल्याला सूचना आपण सगळ्यांनी खाली बसायचे. पाठीमागं आपल्या पाठीमागं रस्त्यावर सुद्धा काही आपले बांधव बसलेले आहेत त्यांना दिसत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांना व्यासपीठाच्या भोवतालचं आहे कृपया हे रिकामं करा. स्वयंसेवकांना सूचना आहे इसलिए अवांतर गर्दी कमी करा. सर्वांनी बसून घ्यायचं कृपया. अगदी नम्र सूचना आहे स्वयंसेवकांनी व्यासपीठाच्या भोवतालचं तात्काळ खाली करायचं आहे. आपल्या सर्वांना संजय भाऊ थोडं पुढे जा ना. कवरेज गेले मोबाईल बंद करा म्हणा. कवरेज नाही काहीच. संजय भाऊ थोडं पुढे आणा. धन्यवाद. हो ना. त्याशिवाय एक अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी दादाकडून आपल्याला आहे. या मीडियाच्या माध्यमाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातले समाज बांधव या ठिकाणी दादांची प्रेस पाहत आहेत. त्यांना सहकार्य म्हणून आपण सर्वांनी आपला मोबाईलचा डाटा बंद करायचा आहे. 2 तासासाठी आपण आपला मोबाईलचा डाटा कम्प्लिटली बंद करायचा आहे जेणेकरून आपल्या मीडियाच्या माध्यमाने या ठिकाणी व्यवस्थित नेटचा पुरवठा होईल आणि तो टेलिकास्ट पूर्ण संबंध भारतभर व महाराष्ट्रभर होईल. काही नाही खाली बसा.
बाजूला जेवढे उभे आहे ते. आणि सगळ्यांनी आपलं मोबाईलचं नेट बंद करा. या बसून घ्या, समोरचे खाली बसून घ्या. फोन चालू दाबू हॅलो, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोबाईल बाहेर लागा आणि नेट बंद करा. फक्त नेट सुरू करून तुम्हाला काही फायदा होणार नाही, पण यांना कव्हरेज भेटत नाही. करा सगळेजण, नेट बंद करा. आपले गावाकडे आपण एवढे सगळे आपले भरपूर बांधव गावाकडे, त्यांना बघायचे दादा काय ऐकतात, काय सांगतात. सगळ्यांनी खिशातले मोबाईल असे वर दाखवा, फ्लाईट मोड करा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, हात उंचावून. हात छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर आदरणीय दादा या पत्रकार परिषदेवर आपल्या सगळ्यांना संबोधित करतो. सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यात अगोदर या असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच चरणी मराठा समाजाच्या मस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो, पण मानावं लागेल या समाजाला. 9 वाजता आंदोलन सुरू केली आहे. मग प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते एकदम खात्यात पडत ते म्हणले नाही नाही आम्ही येणारच आहे. म्हणजे ऊन काय तर काही बैठकच जाऊ चालू बैठक. ही विश्वास तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर येऊन विश्वास आहे. मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीने न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झाला. मामान भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 3 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हता. इतका आनंद झाला मला आज माझा एवढं छाती भरून आली की मला आवाज ऐकायला ते दाखवायला मग ते खाली बस करताना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना, राहू देऊ. आज एवढं मन भरून आलं की समाज घेऊन आला आणि न बोलवलं आणि म्हणूनच आपल्याला भीती येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती आहे ना, एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलं,
कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे मुद्दाम ताणीत येत, व्हॅलेटर ताणीत येत. 58 लाख नोंदी निघाल्यात, ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागलेत. पोरं आपल्या नोकऱ्याला लागलेत, ते टाळायला लागलेत, जगायला लागलेत. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागलेत, अधिकारी बनायला लागलेत, उच्च शिक्षण घ्यायला लागलेत, म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे श्याम चलत नाही, ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मोडली असेल तर ती फक्त मराठ्यांनी. मराठ्यांपुढे श्याम पण चालत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते कुठलं सुटलं मला एक गोष्ट नाही कळाली. हो, एवढा द्वेष आपल्या समाजाचा यांना हाई करतो. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखीबाजीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथे एक लय समाजाला मानतो आपण. मराठ्याने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकराबाळाचा विषयाचा प्रश्न आहे म्हणजे, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवानं या लढ्यात लेकराबाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूवर राहताल, तुमच्या लेकराचं होणार. तुम्ही नेत्याला मान देताल, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपलं म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही. त्या दिवशी काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज किंवा आपल्यासाठी देव असणार आहे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी आहे, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक रुपया नाही, आपल्याकडे एक ती पंचायत आहे. पैसे वगैरे बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का? आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतोय. नंतर दरवेळेस इतके लोक येतातच अंतराळी, पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती. आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला,
पण हटला नाही त्याला मराठा म्हणतात. उलटतेच गाडी घेऊन पळाला तुम्ही काय मग बेकार पोटे द्याल तुम्ही काय मुंबईत पळत होते. मला पहिल्यांदा कळलं ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असतील म्हणून ते पळत के बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईचे लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राय ढुकबांना तिकडं याचा या हो पुन्हा. अरे तू इथलंच हे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असते तर त्यांना आस लागली आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्याचं 2-3 कामं होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, भूक लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे. आता असं करायचं पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशा काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मत देणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कसं काय? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असतात तरी मराठ्यांनीच केलेले ती ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोर गरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे. तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी तुमच्या पुढे सगळं बोलणार. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूला उन्हात तळत पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळ्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण झिजू तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणजे सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचा काय विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणार. त्याचं कारण असेल, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्व असतात. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता होत का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही ती स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला, त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनाची का हवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं मला राजकारणाचं, सत्तेचं भत्याचं? मला नाही हवं तिथे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमच्या लेकर नाही म्हणून देऊ शकत. तुम्हीच नाही, तुमच्या
50 किले बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीसला धक्का दिला देणार नाही. तुम्ही कितीही टाका, मराठ्यांचं वाटवं नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं होतं त्यांनी मुंबईत आपल्याला, जो झाला एक भाग हैदराबादच्या जे आर प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसता आंदोलन भयानक होणार आहे. दुसरा भाग 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे आम्हाला. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान योग्य प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडले ते घ्यायचं काय काम. तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेब असेल तुम्हाला चुकी नाही पडत. तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना, काय घ्यायचंय. फडणवीस साहेबांनी छाटे ठोकून सांगाय, चाल मी जे आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे म्हणून कशाला बोलवलं मी तुम्हाला. तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जे आर तुम्ही का काढत. इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही. इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माग अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक पुरेसे सुद्धा बोलत नाहीत का, तर त्यांना विश्वासही आरक्षण देऊ शकतो. आता तो म्हणले होते 1 महिने जे आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का. 8 महिने दम घालला. तुम्हाला विचारासाठी बोलवलं. माय बाबू काय चूक आहे बाई. 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी. मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का. राष्ट्रमध्ये वेळ द्यायचा 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा जे आर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जे आर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्याच्या त्या जे आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. त्या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर मिळणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढलं की 94 एका दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं. 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही. मग मी खोटा ठोकीत असतो. तुम्ही खोटे ठेवले की मी खोटा ठोकला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून, खोटं बोलू, ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानी करत उपाशी तर पडून मरण, पण खोटं बोलून पैसे मला नाही कमवायचे. कमविणारी ज्ञान दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांताराम म्हणतो यांच्यातले खतखती. मी शांताराम म्हणतो एका दिवसात भोगा करते.
एका दिवसाचे मराठीचे पोरं एवढं बेकार खमखम माझ्या डोकं खराब करून टाकले येणे मग आमका यावं बोलला का तेव्हा बोलला बोलले म्हणलं त्याला नुसतं बोलायचंय मला समस्या सोडायच्या 6 करोड लोकांच्या मला रोज काम नुसतं बोलायचं काम हे म्हणतात नाही बघतो म्हणलं नको बघतो पाया पडतो गप बसतो ही जी आग आहे ना ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर एका दिवसात मोठा करते मी लोक येतोय त्याला वाटलं भेटतच करून बोलत नाही तुला मोदीत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही छक्केन पंजेल कसले दिसते वेगळे दिसते छक्केन पंजेल कसले का दिसते आता बाय मी काय करू काय करणार तो आमचं वाकडं काय अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं बोलतो मग राग येतो ना तुम्ही खोटं बोलता अरे जीवनात रक्त कसं असावं जातवा नाही बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा म्हणजे नानाय रक्त खोटं बोलून आरोप करायचे पैसे कमवायचे त्याचा गु खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा काय तरी अर्थ तुमच्या मला त्याच्यापेक्षा मला काय जागा तुम्हाला होतो मी डागा आहे तर मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो अरे तुला पण माहिती मी काय चीज मी बी लय मोठ्या तालमीतला पाठ्या येऊ हे तुला पण माहिती फक्त या पाठ्याच्या खांद्यावर मराठ्यांनी माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली कारण मी जर एक वाकडं बोल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य खुश होईल या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे मला ते लेकर दिसतात काही करताय नको तू गप बस माझ्या मनाला बोलतो मी तू ते गप मार घाल गप बस काय करतो मग तू येडे करशील तर त्या याला उगाच हे समाजाचे लेकराला कल्याण होते तू यामुळं मला रोज काम आहे इकडे केस झाली हॅलो केस झाली मी लगेच म्हणतो हा लगेच थांब ना थोडं ती एकदम खात नाही आपला फोन लावा मग टाकला अरे लावूच तर सुद्धा एकदम खात नाही बाबा मी लगेच फोन लावला त्याच्यावर पण खोटी केस केली त्याला बांधकाम फोडीला त्या पोराला कम नाही घेतलं आता टंकली खमवल्या ते खमवले फोडते ते सरकार सगळं बैठक लावली त्यांना ते मृत घोषित केलं मला करू नका मृत घोषित त्यांना सांगितलंय मला रोज काम आहे त्या कामाचं कल्याण करायचं पीडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवले बावनकुळे साहेबांना सांगून ती बैठक घ्यायला ते मार्गी काढायला लावलं मला आता काढला त्यांनी ते काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे या मताच्या आम्ही उदय सामंत साहेबांना सांगितलं तुम्ही तिची आज काढा मला बलिदान केलेलं कुटुंब एमआयडीसी लावायची तुम्ही एसटी लावली ती एसटी गरम ढोंगर झाली गरम हवा येते खाली म्हणजे आमचे लेकरं मेलेत आमच्या समाजासाठी त्यांचे कुटुंब उघडर पडले तर त्याला त्यांनी एसटी गिअर लागून टाकायला होतो इथून असं ते गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी आणि त्याने एसटी टाकेल ते शिकलंय मारण्याचं आणि त्याने एसटी ड्रायव्हर शिक्षणाप्रमाणे द्या माझ्या लेकराचं कल्याण हो द्या ना या भूमिकेत मी म्हणून मी येणार लागत मला रोज काम आहे युसुफ साहेब मध्ये पोर आहेत त्यांच्या काय भरता राहिल्यात ते एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला ते करून घ्यायचे सारथी मधले पोरं आपले माय बाबा आपले विषय लेखन गेले तर आपण कधी मोगम बसत नाही तुम्ही जांतरवळी येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येत उन्हात जे तुम्ही तळतात ना इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात म्हणून तुम्ही उन्हात तळताना तिथं उन्हात तळायला टाइम नाही हो कुणाला मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो यांनी सारथीच्या पोराचे काम आहे 80,000 पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या कावाटोळा करता आमच्या पोरांचा मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे ठरले मेले ना पोरं आमचे कर्ज बाजारी होऊन इकडे भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे पोरं कर्ज बाजार झाले सिव्हिल खराब व्हायला लागले मला काम आहे मला रोज समस्या कुणाच्या बांधाच्या शेताच्या आहेत कुणाच्या पोरी शिकायला तिथले आहेत कुणाच्या कॉलेजचे आहेत कुणाच्या शाळाचे आहेत कुणी दवाखान्यात येत कुणाचा ऍक्सिडेंट झाला मला रोज ते काम आहेत
मला समाज सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांचा समाज सोडायचा. उठला की फक्त बोलायचं. दुसरं आहे का कुत्र तरी का दारात. मला रोज काम करायचं आणि मी समजा असं मला धरून चला. समजा बरं का, मी तर मोकळा होतच नाही आता, पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो, त्याला काय काम नाही, मला काय काम नाही. ते गेलेलं मी गेलेलो. ते अंगावर बोलणार, तो कमराच्या खाली बोलणार, तर मी कमराच्या वर बी बोलणार, खाली बोलणार. मी एकाच्यात आणली ते का मग माझ्याकडे काय शब्द कमी येतात. भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला. कमीत कमी 15 तास तरी मग पाणी पिणार नाही आपल्या या गॅसाच्या. आणि तुम्ही कवा ऐकलं नसेल इतकं तुम्हाला बी ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत नाही, पण मला त्याच्यात वेळच नाही. तू मोकळा आहे, मी जर मोकळा झालो, समजा मी समाजाला विचारलं 1 वर्ष खांड मला आता काय मोकळं सोडा बोलायसाठी, आणि मी जर बोलायला चालू केलं, तू एक शब्द बोलला त्याच्यापेक्षा 1000 शब्द मागचं होईल. आणि जेव्हा तुझ्या घरच्याच्या त्यांच्या जिवारी काळजात ते शब्द लागतात ना, तेव्हा तुझ्या घरच्यांना त्यांना कळलं मग आम्हाला किती लागत असत. आम्ही पण बोलू शकतो. तुमच्याबद्दलची सगळी माहिती आहे. मी जेवढे बोलतात ना 7-8 अजून सगळी माहिती आहे. पुरी आमचा मोबाईल गच भरत आला. मला नाही दाखवायचं हे, मला नाही दाखवायचं. तुम्ही पुढे जाता, पुढे झोपाता, तुम्ही कोणत्या मंदिरात जाऊन भेटला, कुठं मंत्रालयात भेटला, कोणत्या खाऊ गल्लीत भेटला, इयर ऑफिसच्या ऑफिसला, त्याच्या खाली कोणत्या ऑफिसला कसे भेटला, तुम्ही संभाजीनगरला कुठं थांबता, तुम्ही लातूरला कोणाच तिथे गेला, तुम्ही परभणीत जाऊन काय केलं. आता एका मंत्र्यांनी ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता मीडियावाल्यासाठी महत्वाचं आहे, मला बोलायचं नव्हतं पण बोलतो. जाऊ द्या. एका मंत्र्यांनी जाऊन माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं. संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी. जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं. 15-16 फूट आकडा गेला त्यांचा. फुकट पैसे मिळाल्यावर त्याचे आहे 2 कोटीचे तुझे जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं ना, ही लई गंभीर बाब आहे. आणि मला माहिती कळलं, मला माहिती कळलं की मला त्याला मला नीट खाय म्हणलो बरं का, मी खोटं नाही बोलत. आज सांगून टाकतो मला नीट खाय. तो आहे मतदारसंघात तुला घेतात नाही कशाला गाडी कापड उठून घेतो. ज्याला 2 कोटी देणार होती तेच नाही काय शपथ खोटं बोलत नाही. ज्याला 2 कोटी देणार होते 17 नंबरचा म्हणजे 16 झालत्या संघटना झालत्या म्हणतो आम्ही, पण जातवान इमानदार त्याच्यात एक जण निघाला. त्याला नाव विचारलं नाही, मी तर नाव सांगितलं असतं. दुसऱ्या वेळेस विचारीन तुझं नाव सांगू का. त्याला इमानदार म्हणून लागून नाव सांगणाराला हो टाळ्या वाजलं नाही तर काही पण केलं पाहिजे. 7 म्हणायचं होते किंवा डायरेक्ट किंवा मला म्हणतात आता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो. तो आहे घरी पोहोचले तू घ्यायली. ते रात्रभर झोपला नाही संघटनेचा अध्यक्ष, झोपला नाही. सूर्य उठता चालतो रातभर झोप नाही. असं षडयंत्र सुरू मला म्हणले होते, पण माझ्या दाजी असे कधीच वागले नाहीत. माझे मला नाही वागायचं. लाट मारतो नाही मी असल्या पैशाला, पण मला जातीच करायचं. तुमच्या सोबतच राहायचं. आणि ती त्यांच्या चर्चा झाली. फोटो काय आले आमचा फोटो आहे ना, कोण कोण येते ठरवणारे फोटो बी आले, मंत्र्यासंघ आले, आमच्याकडे सगळे आले. बोलणाऱ्याचा विषय सांगतो. कशाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते, पण मी ते नाही दाखवलं. कारण शेवटी मला असं वाटतं की शेवटचा शब्द सांगतो. मला असं वाटतं माझे भाऊबंद बदलतील नाही करणार. समाजाच्या लेकराचं वाटलं बदलतील. मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही, इतका पुढचा मी आहे. तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाही. सावध व्हा. शेवटी आपला समाज आहे, आपले लेकर बाळ एकूण वळा. समाजाचं कल्याण होईल. गद्दाराची यादी यमानाची यादी जाण्यापेक्षा कुणा तरी खुश करण्यासाठी बोलायसाठी आपल्या समाजाचं कावड करायचं. मला तर 1000 करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं. मी वाय फिरलो असतो मी त्याच्यात.
तुमचं वाया वाया निघून गेलं असतं मग तुमच्या लेकरा बाळाचं. तुमच्या लेकरा बाळात वाटलं होतं मी बघतो वाया वाया. ते खोटं नाही. कसल्या आग्र्याचे नंबर लागायचे. मराठ्यांच्या विरोधात बोललं की खासदार मंत्री आमदार व्हायला मग तुम्ही किती काम करतो राहतो. कधीच या काळजाला या रक्ताला बेमानी शिवू शकत फक्त तुमच्यासाठी. आणि ह्या आयुष्य अर्पण केले तुमच्या पायावरती. कधी मरण येऊ दे पण समाजासाठीच येईल आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्याला आनंद होतो. किती टोळे आपल्या किती टोळे ती टोळे बंद पडली. संघटना प्रेस घेते ठरलो. तारीख पण डिक्लेअर झाली. प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं बरं माहितच नाही काय झालं. आणि आरोप करतात काही पण कसले पण जवळच्याला सुधरून देत नाही. जवळच्याला मोठंच होऊन देत नाही. आणि समाज जवळचा नाही तू मोठा झाला लगेच मग चांगला मग हा चांगला जाणे पाटील चांगला कवर त्यो म्हणत तसं मी ऐकल्यावर जाणे पाटील चांगला काय पद्धती राव. आणि जाणे पाटील नाही ऐकल्यावर चांगला नाही देऊ का. पैसे इथं पैसे नसतात. इथं जातवान मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं निस्वार्थ काम करायचं जातीसाठी तर माझ्याकडे द्यायचं नाही. दुसरे आरोप काय जवळच्या कामामध्ये येत आहे. तूच मला ना आता जवळचे मोठे होऊ देत नाही. कळतंय मराठा समाजाला. आधीचा प्रश्न काय आहे जवळच्याला मोठं होऊन देत नाही. इथं मोठं होऊ शकत नाही. बरं त्यांचा आरोप काय दुसरा जवळच्याला कामाची. तूच म्हणला ना जवळच्याला मोठं होऊ देत नाही. तूच म्हणतो जवळच्याला कामाची. तू आता मेंदू सोडा कवर तू खायचा बरं दुसऱ्या काय गरज पडली त्याच्यावर. कष्ट करू शेतात राबू लेकरा बाळा मोठे करू. त्यांचे पैसे घ्यायचे त्याचं ऐकायचं मग बोलायचं. आणि त्या कुत्र्याला मी मोदी जातो केस गेलेल्या खरदुऱ्या कुत्र्याला त्याचा साम्राज्य तो दुरुस्त केलं ना आणखीन करणार आहे. ठेवणारच नाही. हा त्याचा चेहरा घातलेला राहिलेले पण घालणार आहे. सोडत नाही मी त्याला. किती राहू टाकणार त्यांनी माझ्या नादी राहू नये. त्यांनी माझ्या नादी लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवारा करेन मी त्यांचा. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. खोटं पेरते खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण मी कधीच खोटं तुमच्याशी करणार नाही वागणार नाही. मला खोटं बोलायची वेळ तुमच्याबद्दल कधीच येणार नाही. मी काम सोडून देईन पण समाजाशी खोटं नाही बोलणार. नाही करणारे समाजासाठी न करणारे त्यांचं खरं आणि आपण करतो ते खोटं. आणि खोटं असं काय हे काय जमलं हे आग्या मोगळ येत असतं का कोणी येत नसतं. गद्दारण जेवानी केल्यावर कोणी येत नसतं. इथं मराठी त्यात आपण जाऊनच येतो. आपण सगळं पाडलंच आपण फुगीर येत मग काय बदल नाही म्हणतात कोणातरी. यांनी मानावर मान टाकले ना तर तुम्ही माझ्या खांद्यावर विश्वास टाकला ना तुम्हाला मरेपर्यंत तुमचे मान खाली होऊ देणार नाही कधीच. करू द्या काय करायचं विषय तो सोडून द्या. शांततेत राहायचं. कुणी काय करायचं नाही. कुणाला काय बोंबलायचं तर बोंबलं. 2.5 वर्ष मागं जाऊन बघा बोंबलणारे कुठे. म्हणून म्हणतो तुम्ही शांत राहा. मी खात्यात आला काय पिढीला सोडतच नाही. घ्या द्या आनंदासाठी. पैशाच्या जोरावर त्याच्यावर थोडा आनंद घेते घेऊन द्या बोलू द्या. फक्त खात्यात द्याव द्या. पिळा एकदा पिळा पुन्हा त्याला जर म्हणले जरा पाण्याच्या विरोधात बोलते नको ते नको टाइमच नाही मला ते बरोबर करतो सगळं होतं. फक्त तुम्ही उद्देश डोळ्यासमोर एका ठेवा. लेकरं बाळ मोठेच करायचे. मराठी मोठे होऊ द्यायचं नाही. विला सरकार नाव चालतो का उचललाय आता ते सांगतो. सगळे शांत राहा. सरकारने विडा का उचलला. सरकारने आता 2 दिवसापूर्वी जी आर काढला. सन्माननीय महोदय नामदार फडणवीस सर यांनी
हिरा, महाराष्ट्राला लागलेला हिरा. एक GR काढला. ओपन मध्ये आता ओबीसीला येता येणार नाही. मी वाचला नाही, वाचतो त्यात काय त्रुटी मला माहित नाही, तू वरच सांगता. ओपन मध्ये ओबीसीला आता जागा घेता येणार नाही. बघा बरं का, जरा टाळ्या टाळ्या. तुम्हालाच बोलतो मराठी, तुम्ही टाळ्याला तुमच्यामुळे समाजाचं वाटवं झालंय. तुम्ही ह्या पक्षाचे निवडणूक बसला, त्यांनी वाटवं केलं. त्यांनी एक GR काढलाय. आता ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना पहिल्यांदी ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेता येत होत्या. आता घेता येणार नाही का? मराठी आरक्षण आहे. पाहिलं का द्वेष की तुम्हाला झोपला होता का रे? मराठाला आरक्षण नव्हतं तेव्हा जर योजना काढणार तर आमच्या जागा या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. ओपनच्या जागा 50% ह्या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. त्याच वेळेस जर GR काढला असता ओबीसीनी 50% घ्यायचं नाही. आम्ही कशाला मोर्चे काढले असते? पुऱ्या जागा घालून घेतल्या आणि आता GR काढल्या. ओबीसी ओपन मध्ये यायचं, आमच्या पुऱ्या जागा हडप केला. 50%तल्या 30% जागा ओबीसी खाल्ल्या. मी आता अभ्यासकांना बोलवणार आहे आणि आजच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, फोनची अपेक्षा ठेवत जाऊ नका. काय पडतो तुमच्या सगळ्यांच्या मराठा समाजासह अभ्यासक समन्वय सगळे 28 तारखेला 28 मेला राज्यातले जेवढे अभ्यासक तेवढे आम्हाला हे GR चांगला आहे का नाही तुमच्याशी चर्चा करायची. समन्वय ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे सगळे 28 मेला अंतराळी घ्या. जेवढे अभ्यासक आहेत, इतिहास तज्ञ, मोठ्यातले मोठे म्हणून तुम्ही संघटनेचे संस्थापक असतील, मोठे अभ्यासक असतील, मला शा देणारा अभ्यासक असला तरी या तुमच्या पाया पडतो. मी ते सोडून दिलं, मी मनावर नाही घेतलं तुमचं. तुम्ही म्हणून माझ्याकडे येणार, कारण तुम्ही चोच आणली त्यामुळे तुम्ही येणार. माझी इच्छा आहे, मी काही बोलणार नाहीये तुम्हाला. तुम्ही या आधी समाजाचं हित महत्वाचं आहे. तुमचा माझा दुरावा महत्वाचा नाहीये. तुमचं माझं हित महत्वाचं आहे या समाजासाठी. 28 मेला सगळ्या अभ्यासकांनी GR काढलेला चांगला आहे का नाही का तो रद्द करायला लावायचा. माझं मध्ये वैयक्तिक एकट्याचं की ते GR चांगला आहे, पण तरीही मला अभ्यासकाशी बोलायचं. जर सगळ्यांचं मत असेल नको नको तुमच्याकडून जाणून घ्यायचं चांगलं आहे का तर कसं आहे, पुन्हा बोलायला जागा नको. कारण मला तारीख त्या आंदोलनाचे डिक्लेअर होणारे म्हणून मला 28 मेलाच बोललोय तुमच्याशी. तुम्ही सगळ्यांनी 28 मेला सगळे कामं सोडून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा जेवढे अभ्यासक ज्ञानिक आरक्षणाचे सगळ्यांनी मला बोललेला असला तरी मी बोलवल्यामुळे मी आल्यावर म्हणणार नाही तू असं का बोलला होता, अजिबात म्हणणार नाही. सन्मानच होईल, कारण तुमची माझी नाराजी बोलल्याबद्दल नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, पण त्या दिवशी तुम्ही समाजाचे अभ्यासक म्हणून तुमचं सगळं ऐकून घेऊन मी सरकारला जेरी सांगणार. कारण त्या GRवर बोलावं लागत नाही. आता बघ पुढे येते जागा कशा हल्ल्यात ते सांगतो तुम्हाला. ओबीसीने जागा खाल्ल्यात कशा आपल्या बघा. ओबीसीला 52% जागा आहेत, 50% जागा त्यांनी त्या जागा घेतल्या. 50% तिकडच्या ओबीसीच्या पोरांनी 50% ओबीसी मध्ये येऊन इकडचं मेरिट तोडलं. 30% जागा इथल्या गेल्या. ओपन मधल्या किती टक्के जागा घेतल्या ओबीसीने? 30%. त्यांच्या जागा किती? 52%. 82% एकट्या ओबीसीला आरक्षण खाल्लं. एकट्या ओबीसी
येवलेत वाकळ येते थोडं आरक्षण खाल्लं तुम्ही ताव द्या बऱ्या फक्त ताव जमीन ऐकायची वेळ आली आपल्यावर जमीन वाईट वेळ आली आपल्यावर 2-4 एकरवर आपण आलो आणि याला एकर नसून यांनी वावर घेऊन बिल्डिंग बांधल्या आणि आपण ही दाखल काढतो खोट्या प्रत्यक्षात मराठीने जगायचं बंद करा वाटोळं झालं आपलं पुढे पाटील म्हणलं की सांगितलं 50 कक्षा म्हणून तिकडे त्याला काय आपण करे खोट्या प्रत्यक्षात जगायचं बंद करा आपला नुसता मोठा बन पाटील म्हणलं साहेब म्हणलं की फुगला नेता आला एखादा तुझ्याशिवाय गाव फुटतच नाही तो माझ्याकडून पाहिजे गेली गोटी उचलली साहेबांनी गाडीत बसलं की फुगलं वाटोळ होईल समाजाचं लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत नोकऱ्या पण पाहिजे समजून घ्या शिक्षण लय महाग झाले कर आपला आहे महसूल आपला जमा केला जातो आणि शिक्षणाला ते आमचा विरोध आहे का नाही ना तुमची ही बुद्धी त्या टायमाला उपयोगी येते ओपनचा 4 काळ्या टायमाला यांनी 82% जागा खाली किती टक्के राहिल्या 20% कोण मग मराठी बामण मारवाडी मुसलमान जेवढे जाती असतात त्या 20% जागा किती आल्या 2, 3, 4 मग आपले लोक काय म्हणणार पुढे नोकऱ्यात आरक्षणच नाही काय शिकून उपयोग आहे की लागत सगळं त्यांनी आपला जो टक्का कमी झाला ना नोकऱ्यातला नेता बनू नका पण पूर्ण अधिकारी बनवा 60-70 वर्ष राज्य गाजवे तो 60-70 वर्ष म्हणून इमान बाई आता लगेच 4 काढून ठेव ओपन मध्ये ओबीसी द्यायचं त्याच्या आधी काल का जातो कशाला मराठीत वाटलं झालं असतं पुऱ्या जागा आहे आता काढला 60-70 वर्ष जागा मोकळे होत नाही आता म्हणून मराठीने सावध व्हायचं आपण झोपलं काय झोपलं झोपलं नाही हो मला वाटलं मंडप बघत होती मला वाटलं मंडप बघत होती मला वाटलं मंडप बघत होती झोपलाय हा थोडा आहे रात्रभर गाडी चालली तिने रात्रभर प्रवास करणार काय लावायचा त्याला आपल्याला समाज जिंकायचा झोपलेले जागे झाले हे लय महत्वाचं आहे झोपल्याला इतके कष्ट करून मी तो बैठकीत बसला रात्रभर गाडी चालून बसल्यामध्ये किती मराठा जागा झाला आणि हे यश आहे माझ्या आंदोलनाला मराठा झोप आलेलं सुद्धा आंदोलन दुसरं पण बसतो अरे म्हणूनच मस्त झालं आल्या मराठ्याला कशाचीच कदर नाही राहिली फक्त जात जातीचे लेकर मोठे करायचे एवढीच कदर आहे आपल्याला मागण्याकडे आपण सरळ येऊ सरळ मागण्याकडे येऊ एक किस्सा सांगतो सत्य आहे तो आणि मागण्याकडे जो सत्य आहे तो किस्सा नाही काही आपले लोक म्हणते काही म्हणतो आणि उगत थोडे मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला त्याला मी काय करतो मित्र कसा असावा ओबीसी मराठ्यात कधीच दुरावा होणार कधीच होणार दुरावा होऊ द्यायचा नाही तुमच्या हातात कसं तुमच्या हातात आहे जवळ आमच्याकडे होतं तवर तुम्ही घेतलं आणि तुमच्या कोण द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणताय आमचं आरक्षण घेऊ नका आमचे लेकर फाशीवर द्यावं का
आमचं आरक्षण असून तुम्हाला खायला देतं म्हणजे वावर आमचं खाणार तुम्ही. असा मित्र काय कामाचा? असा मित्र काय कामाचा? म्हणजे आमचं तुम्हीच खायचंय, तुमचं तुम्हीच खायचंय आणि वरून म्हणायचं दुरावा व्हायला लागला. दुरावा वगैरे नसेल तुला तो काय आमचा आम्हाला खाऊ दे ना, एक जेवण राहतील ना. म्हणजे आमचं पोरग अधिकारी होऊ नये ही तुमची भावना, आमचं पोरग उच्च शिक्षणात जाऊ नये ही तुमची भावना. आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा मित्र मित्र आहेत आणि भावना तुमची. आमचं पोरग नोकरी लागले की तुम्ही याची का दाखल करा. आमचं पोरग अधिकारी झालं की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्यावर आणि कधी ऑब्जेक्शन घेतलं का? आम्हाला 10% आरक्षण दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 16% दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 13% आरक्षण दिलं ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं. याची का दाखल तुम्ही केलं आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा दुरावा निर्माण व्हायला. त्या सगळ्या मुद्द्याला निवडून द्यायचं मराठा आणि मराठा आरक्षण देऊ नको म्हणायचं ते इकडचं खरकट निवडून येतं मराठा आणि मराठा आरक्षण देऊ नको म्हणायचं आणि तुम्ही म्हणायचं दुरावा निर्माण झाला. आता आमचं पोरं नोकऱ्याला लागायला लागले, तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला लागला. घेऊ काय तुमचं ऑब्जेक्शन घेऊ? तुम्हाला आणखी सांगतो तुम्ही सावध. ओबीसी गरीबाचं आमचं काही नाही, नेत्यांमुळे तुमचं वाटोळ व्हायला लागलंय. मी 94चा JR चॅलेंज करीन बरं का. पुरे नोकऱ्यात बाहेर पडणार तुम्ही. आमचं उत्तीर्ण नोकरी लागले की ऑब्जेक्शन घेतलं दुरावा होणारच नाही. सांगून टाका मराठ्याचा पोरग नोकरी लागला आम्हाला आनंद आहे, मराठ्याचा पोरग उच्च शिक्षण केलं आनंद आहे. PSI झालं, पोलीस झालं, साहेब झालं, अभियंता झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झाला, आम्हाला आनंद आहे म्हणा ना. म्हणजे तुम्हाला आम्हाला आरक्षण घेऊन आमचे पोरं शिक्षण केले किंवा ऑब्जेक्शन घेणार, नोकरी लागलं ऑब्जेक्शन घेणार, तुम्ही म्हणणार दुरावा झाला. म्हणजे आम्हाला असा मित्र का? असा मित्र पाहायचा का मराठाला? तुमच्या लेकराला तो वाटवा करणारा मित्र पाहिजे. मित्र ओबीसीचा असावा किंवा हिंदूचा असावा किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असावा, स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू करणारा असावा. माझ्या समाजाचा आई बाबा 18 दिवस कष्ट करतात, पोरं पुरे अधिकारी होत नाही आणि तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन होते तो दुपार वाटवा करून टाकता. म्हणून दुरावा जर होऊ द्यायचा नसला तर ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राळ उठली मराठीच्या विरोधात काम करायची ती बंद करावं. मराठा ओबीसी दुरावा गाव खेड्यात होऊ शकत आणि आम्ही कधी होऊ देणार. नेते संभ्रम करते हे 7 जण. मराठ्यात आणि ओबीसी दुरावा निर्माण झाला पाहिजे. खालच्या ओबीसींना सांगतो, गाव खेड्यातल्या ओबीसीला आणि मराठ्यांना आमचं लेकरं जर नोकरी लागलं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होणार नाही. आम्हाला आरक्षणाची नोंद निघाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होत नाही. कारण आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या नोंदीवरती आपल्या प्रमाणपत्रावरती हे ऑब्जेक्शन घेतलं. काय करायचं त्या मित्राचं? मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळ करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार पाडण्यासाठी स्वतःच्या लेकरा बाळाचं पोरं तुम्ही फासवर देणार काय? मित्र सांभाळायचा आणि जातीचा किंवा स्वतःच्या लेकरा बाळाच्या लीक बाळीचं वाटोळ होऊ द्यायचं असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपल्या ऑब्जेक्शन घेऊन वाटोळ करायला लागला आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, ती मित्र ठेवण्यासाठी करतातीच वाटोळ. मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे, मित्र राहायला तिकडे खड्यात. असं कसं चाललं जाऊ? असं कसं चालत? आमच्या पोराने ऑब्जेक्शन ये युट्यूबवर बोलतो तर ते काय करून पण केलं काय ठुमन दुखत का? बोलतो बोलून दे काय करा तुला. आमचे पोरं काही बोलायला लागले त्याचं लगेच गाडी खाली गाडी आपल्याला नाही तर ते झटक कसं जसं तसं व्हावं लागेल ना. आपलं बंद करते त्यांचं बंद करता असं ना. आता वागण्याशिवाय पर्याय नाही.
जशाला तसं उभा राहिल्याशिवाय पर्यायच नाही. तर मग हे आपल्याला काढते महासमाज सोडण्यासारखं आहे. लय ताकद आहे बोलायच्या ताकद तसे जिरीतली पुन्हा रोग फटाके कोणावर काल काल नेटवर्कला आपल्या एका भावानं असे भयानक काढले मराठा आरक्षणासाठी. ते बलिदान व्हायला नाही जाऊ द्यायचे. बलिदान कशासाठी गेले फडणवीस साहेब कळतात तुम्हाला? परत तुम्ही म्हणता मी काही बोलवतो, मी 8 महिने काही बोललो का? जीव लावला नाही तुमच्यासाठी त्यांना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आर दिला मराठ्यांनी कौतुक केलं नाही त्यांचं. पुढे विकारणार का नाही आपण? का बोलतो त्याचं कारण त्यांचा कोणतरी पोलीस अधिकारी नेट म्हणून नाही माझाड्याला जाऊन ते माया त्याच्यात बसू दे. तो जर नाही वासुदेव केला तर मला म्हणून जरा घे म्हणून होतं. काय केलंय पुढे ते कागद पुढे हे दुसरे आणि सरपंच आले का नेटवर्कचे तुम्हाला सांगतो काय झालंय किती वाईट झालं त्याचे मराठीवर बघा. मी काय चुकीचा बोलतो? मी मराठ्यासाठी शत्रूत्व अंगावर काय घेतलंय? मराठ्यावर होऊ नये म्हणूनच ना. आणि तुम्ही पक्षात उदो करणार, तुम्ही नेत्यात उदो करणार. वा मी शत्रूला सांगू झालो बलिदान गेलं का? काय आरोप केले त्याच्यावर फडणवीस साहेबांनी? येरी ग्रामपंचायत जाळी 51 लाखाचं नुकसान झालं. इटा सगळं जरी जळलं तरी 51 लाखाची ग्रामपंचायत. इटा सगळं जळलं तरी इटा सगळं म्हणतो आम्ही सरपंच मंडळाचे एक लोक ते म्हणे इटा सगळं जरी जाळी तरी 51 लाखाची नाही. काय आरोप ठेवला त्याच्यावर? यांनी ग्रामपंचायत चालली आणि ते पूर्ण नौके जाळायला 5 जणांत नाव घेतलं. खरं तपास त्या अधिकाऱ्याचा फडणवीस साहेब खरे असतात तुम्ही नंतर तुमच्या मागे मी लागलो. कोणी देवा अधिकारी कसं काय कोणा काय झालं कोणतं हे खोटे गुन्हे दाखल केले मराठ्याच्या पोरावर राज्यात. हे गुन्हे तुम्हाला माग घ्यावाच लागणार नाही. तुम्हाला सोडितच नाही. लेकरं बाळा तिथे उन्हात पडले ते बिचाऱ्या लेकरं करायचे खोटे गुन्हे दाखल केले करून गेले. दुसरे ते यांच्या राजकारणात ते काय म्हणतात घर फोडले आणि गरीब मराठ्याच्या मुलावर आणलं आणि आंदोलनात काम करणारे पोराचे नाव टाकले. घेणं देणार एवढं मोठं नुकसान झालंच नाही. त्यांनी काय केलं? ते 2 ग्रामसेवक कोण तलाठी त्यांनी फिर्याद दिली आणि त्यांनी ते लिहून टाकलं. इतकं झालं तितकं झालं कारण ते दोन्ही लाभार्थी टोळी दोन्ही मला त्यांनी सांगितलं मला माहिती नाही. त्या अगोदरपासून घुसणार त्या नाटकामध्ये त्याने लिहून टाकलं द्वेष मराठ्याचा यांचा द्वेष लाभार्थी टोळीचा. तर 2 जणांच्या मुळावर आलेला आहे का? हे जितके बोलते मी त्यांना तितकं सगळे आहे. खालचे विचार जे येत नाही यांच्या डोक्यात जाती विचार झालेले लाभार्थी टोळीचे. त्यांनी त्या 2 नेत्याच्या मुळावर आणले आणि हे जितके बोलते मी तितकं वाचणार. हे बोलायचे बंद झाले नाही काय हे जितकं बोलते तितके ते दोघं खड्ड्यात जाणार. आणि ते मला खेळून बघितलेले आणि पुढे ते खेळणारच नाही. त्याची काय अडचण विचार काय त्यांनी ते फिर्याद उलटी सुटी दिली. 51 लाख झालं 58 लाख झालं नुकसान गुत्तेनं पोर विनाकारण. ह्यो बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे गेलं. त्यांना त्याचा सहआरोपी करणंच गरजेचं आहे. हे कसे करत नाहीत ते मी बघतो. ही यांची मनस्थिती झाली आपल्याविषयी आणि तुम्ही म्हणजे मी भांडवतो तुमच्या लेकराबाळा. मी जीवाचं रान केलं तुमच्या लेकराबाळा. रक्ताचं पाणी केलं तुमच्या लेकराबाळा सुखी समाधानी होत नाही. आता चालतंय ना मला या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून
अरे जेवढं सुख टाकायचं तेवढं तुमच्या लेखाच्या पदरात टाकतोय. जेवढे सुखी समाधानी या राज्यातले मराठीचे लेकर राहतील तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेखाच्या पदरात करतोय. आणि तुमच्या जातीच्या लेखाच्या विरोधात काम करणाऱ्याला तुम्ही त्याला मित्र म्हणला. मित्र कसा असतो? तो ओबीसीचा असतो, हिंदूचा असतो किंवा मुसलमानाचा असतो. माझ्या लेकराचं कल्याण झालं, तुमच्या सुद्धा लेकराचं कल्याण झालं पाहिजे असा मित्र याला म्हणतात मित्र. राष्ट्रोत जातीच्या विरोधात भाषण करते, राष्ट्रोत जातीच्या विरोधात याचिका दाखल करते, त्याला मित्र म्हणणार का तुम्ही? वा असे जात पुढे कशी जाईल? आपण एक ठेकाने घेतला दुरावा निर्माण होण्याचा, त्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. आपण जर एखाद्याला पाहुणा म्हणतो पुढच्यानी पण आपल्याला पाहुणा म्हटलं पाहिजे, तरच त्याचा अर्थाने तर काय अर्थ नाही. तुम्हाला महत्वाचे विषय सांगतो. आपल्या मागण्या काय? पहिली आंदोलनाची तारीख सांगतो. आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाढी द्यायची. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालत नाही. थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणारे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली येताना रोज घेऊन यायची, येऊन जाऊ करायचं असं. पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? एकाने पण झोपायचं नाही त्या तारखेपर्यंत. घरना घर फिरून काढायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवालीत मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे. छत्रपतीने आपल्याला सांगितलंय मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणते काही. त्याला मोसंब्या तो मला मोसंब्या खाल्ल्या त्याचा काँग्रेस उगाले का काँग्रेस लाभार जाऊन असते काही जाऊ दे. पण नका हात कुणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असत तिथं बसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली. आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागाव जायला संधी आहे. मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणता राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला, हे मराठी बारकाईने बघतात. तरी आपल्याकडून आव्हान आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पाहा. घर ना घर फिरून करा. त्या तारखेला आंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभा जागा नाही. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारख्या मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत. अंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 3 जूनला
आपल्याला उपासनाशिवाय पर्याय नाही प्रत्येक घरात. ऐका ना उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. ऐका तुम्ही बरेच विषय सांगतो ना. ऐका ना आपण एक काम करू. ऐका सगळे खाली बसा 2 मिनिटं खाली बसा. आणि मुंबईला बी जाऊ काही काळजी नका करू. मुंबई पुन्हा पॅक करू आपण. फक्त ऐका शांत ऐका 1-2 मिनिट ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय मला शांततेची भूमिका लागते. 1 मिनिट ऐका फक्त 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा तुमचं ऐकून घेतो म्हणून असता तुम्ही फक्त ऐका 1 मिनिट ऐका. बघा तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझे जाग माझ्यावर प्रेम करीत असेल एवढे आलीच नसती. आपण नाहीच आपले प्रयत्न इतके. तर आंतरवाली त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठी 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवाली तुम्हाला दिसते. पण हे विश्वास मी प्रामाणिकपणाच्या जीवावर कमवले. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दम काढला तर लेकरा बाळाचं सुखी समाधान विषय होईल. कारण भरती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात काडी काढायला लागेल, गवत काढायला लागेल, त्याच्यात फवारे मारायला लागतील. तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल. म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम घालणारे लोक आहेत. हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण. छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं. छत्रपतीच्या गणिमे काळाकडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे. योग्य वेळ जून मध्ये ऍडमिशन दंगा वाजवायचा. घरी झोपून काय करतात. ऊन लागत आहे झोपला घरी. पाऊस लागतोय झोपला घरी. लेखाचा आयुष्य होतो घरी झोपून काय करतो. कामाचे दिवस नाहीये. मे मध्ये काही काम नाही. ऊन लागत नाही. काय होत नाही. काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला आपण मोकळे होतो. तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत. काही पडते म्हणते काही बरं का. लय ऊन उन्हात नको. आणि तिथे पुढे तेव्हा ढगाडा करतो तेव्हा. आणि तिथेच पडतो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे तुम्हाला. तिकडे लग्नात जाताना नाही ऊन लागत. माझ्या जातीचे लेकरा मोठे करायचे तर ऊन लागतंय. जातीसाठी ऊन नाही ताण नाही. मरणाला तरी मागं सरकारचं नाही. सरकारला 30 मेला गुडगाव टेकायचं म्हणजे टेकायचं. जे होईल ते होईल. सोडायचं मागणी आपली. हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय. स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं. कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही. 1 महिन्यात का थांबले होते. साखरेचे पोते मोकळे किती पद्धती. रथयात्रा काढली कोणची घालून उपसमिती. या पदावरील त्या पदावरील गेली इंदोरच्या. तिकडचं पण ह्यावेळीचं कांदळ हिचं तर होत नाही. तिकडे इथं आमच्या पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वायर उपसमिती माहिती का. नारायणच्या खाली पाहिजे. नारायणच्या वरून जमा नाही. नारायणच्या खालून पाहिजे त्यांना. तुला भव्य ना रक्ताचं नातं नाही काय. रक्ताचं नातं नाही नोंदी.
इतके वाटोळे ह्या काळात चालले त्यांचे. काय बी अधिकारी हे सत्य तुला घोळ हे लिहिलंय याच्यावर. आणि इथं ते सत्य आणि त्याच्या पुढच्या द्या काय म्हणते अधिकारी महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये मेलेल्याच्या नोंद सापडली. मेलं शिकायचं नाही का त्याच्या पोराने त्या प्रमाणपत्रावर त्याचं पोरं शिकत नोकरी लागाल. तुमच्या अधिकाऱ्याच्या काय पापात जात आहे. नोंद सापडली द्यावं लागल. परत 58 लाख नोंदी सापडल्या त्या सगळ्या ग्रामपंचायतला लावायच्या महाराष्ट्रातल्या आणि अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटप करायचे गावागावा. हे सुद्धा मूळ मुद्दा यांना 30 मेच्या आत मार्गे लावावा लागणार आहे. सुट्टी नाही. स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीवरती आम्ही शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागते. तेव्हा जातीचे प्रश्न सुटतात. असे सुटत नाही. नसता त्यांनाच मला इथून पुढे चांगलं काम करा. विखे पाटलाला आमची काही नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा. समाजात नाव कमवा. राहू द्या काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी कारण हे भयंकर विषय. कारण जूनला आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं. इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर म्हणला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा म्हणला नाही पाहिजे. नाही आला तरी चालून पण आपण घरापर्यंत जायचं. सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा जो मराठा बैठकीत दिसणार नाही मराठी 2029ला त्याचा बरोबर मी तुम्हाला काढते. कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढणे ते पोरांच्या आधी संख्या मदत पडले. पुढचे आपले 2014चे 19चे PSI पोर आहेत त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप प्रश्न आहे. आपल्या हैदराबादचा गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेटेडचं केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय. आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं ते गॅजेटेडचा JR काढायचा आहे. आणि आपलं मेन काम एक मागं राहिले. सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आपली तिचा पण JR घ्यायचा. सोडायचंच नाही यांना. हे आपल्याला आपण त्यांना यायचं नाही. तुमचे घरचे सगळे पाठवा. मुंबईतलं आम्हाला थंडी काम बंद ठेवा. सगळ्यांनी अंतर्वाली करूया. कोकणापासूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत वापसा होस्तर सगळ्यांनी अंतर्वाली द्या. आपल्या लेकरा बाळाला अंतर्वाली एकाने कामाचं उन्हाचं पावसाचं कारण सांगायचं नाही. कारण असं आंदोलन देशात झाल्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या ताकदीकडं पुऱ्या देशाने बघितलं पाहिजे. कोणत्याच रानात आणि कोणत्याच रस्त्यावर मराठ्यांना उभं राहायला जागा राहिली पाहिजे. फक्त येताना सांभाळून या. येताना गुरुळे असल्यामुळे छत्र्या घेऊन या. पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. आम्ही सुद्धा जवळपास तयारी करतोय. 10,000 पाण्याचे टँकर आम्ही पाण्याच्या टँकरची तयारी करायला लागलो. गाड्या लावायला ग्राउंडची तयारी करायला लागलो. सगळे कारखान्याचा परिसर आपण गाड्या लावासाठी घ्यायला लागलो. ध्यानात राहू द्या. परिसर इकडे जेवढे मोकळे सगळे मंगल कार्यालय हे रात्री मुक्कामी मराठी येणार आहे. 29 मेला यांच्यासाठी सगळे मैदान आपण सगळे मंगल कार्यालय गेवराई आंबड पातोड शहराचे अख्खे मंगल कार्यालय बुक करायला लागलो. जेवढे जमिनी मोकळ्या याच्यावरती फळ्या मारून घेऊन गाड्या लावायला जागा